बघा मी आता कोणालाच घाबरत नाही. तुम्ही त्या वाकनेसच्या माणसांपैकी कोणी आहात का? त्या वाकणीचं नाव काढायचं नाही. कुत्र आहे कुत्र त्या नरसिंहाचं. ज्या दिवशी हातात गावल नव्ह का त्याच दिवशी तुकडं तुकडं करून नाही गिदाडांना खाऊ घातले ना नाव सांगायचं नाही म्या. अहो मग तुम्ही आहात तरी कोण? कोणासाठी काम करता? कळल समद कळल तुला. अहो पण मला इथं किती दिवस बंद करून ठेवणार आहात? ते हे इलेक्शन झाल्यावर मॅडम ठरवतील काय करायचं ते. मॅडम? कोण मॅडम? मारी समजा जाणून घ्यायची एकदम घाईच झाली जणू. मला आता कोणावरतीच विश्वास नाहीये. ठेवायला लागल. आमच्या मॅडमवर विश्वास ठेवायला लागल. तेवढंच तुझ्या हातात आहे. काय आता गपगुमान पडून राहायचं? तुझ्यामुळे बेपत्ता झाला तो. काय केलंस तू त्याचा? मला कशाला विचारताय? भर मानवामध्ये मला एकटीला टाकून जाणाऱ्या तुमच्या मुलालाच विचारा की. तुम्ही लोकांनी त्याचं काय केलं, त्याला मारलं, मला काही माहिती नाही. एका माणसाचा खून करून पळालाय तो. किती वर्षापासून ओळखतेस तू त्याला? कोणाशी कधीतरी उलटून बोललाय का ग तो? $10 लाखात माझा सौदा करायला निघाला होता. माझं भाग्य मोठं म्हणून नरसिंहरावांसारख्या देव माणसांनी मला त्यांच्या पदरात घेतलं. तू सांग ना अगं बोल काहीतरी. माझा राजन कुठे? हे गंगे का माझ्या पोरीच्या सुखात बिबा घालतेस? तुझा पोरगा कुठे आहे ना ते तू बघ. चल सोडा तिला. कशा प्रयोगात छळताय? मी छळतोय तिला. किती छळते आपल्या जानकीला. हे समजा पांडुरंग पाहतोय, लक्षात ठेवा. सोडा तिला. सोडा म्हणते ना. माझ्या मोराच्या प्रेतावर पाय ठेवून हे कुंकू तो कपाळावर लावलंय. पण माझा शाप आहे तुला. तुझ्या आयुष्यात हे कुंकू तुला आयुष्यात कधीही सुख देणार नाही. सुख देणार नाही. सुख देणार नाही. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सत्ताधारी पक्ष 80 जागांवर पुढे आहे. तुम्ही तर काकू आत्याजी, अगं तुम्ही टीव्ही काय बघत बसलाय? मी बातमी घेऊन आले. काय आत्याजी? बाबा निवडून आले सुद्धा. तसे माझे हितचिंतक बरेच आहेत. त्यापैकी कोण बोलतंय? जे काही बोलायचंय ते पटकन बोला, नाहीतर मी फोन ठेवते. जिंकले. काय म्हणालात? नाही नाही, परत एकदा सांगा. नक्की तुम्ही जे काही सांगताय ते खरंय? ओके. नाही मग आता तुम्हाला खरंच माझं हितचिंतक म्हणायला हवं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. जानकी, आत्ता तुला बघते. नाही ना तुला रडवलं? तर नावाची अहिल्या नाही.